बाई कोणाला कापतील येते हा पर म्हणून नको मी अशी आणून तशी हवी काय ग मराठीत पाहिजे चला नाही का गाईस चला काही आज आम्ही बनवली आहे पालकपुरी आणि आता ती सगळ्यांनी आपण टेस्ट करू बाबुलका। नमस्कार मंडळी, मी श्रेया, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे 31 आणि आज आम्ही काहीतरी स्पेशल करण्याचं ठरवलं आहे। म्हणजे अजून काय मेनू ठरवायचा हे अजून ठरणार आहे। आमच्या घरामध्ये व्हेजिटेरियनसाठी जास्त वोटिंग आहे, म्हणजे जास्त लोक व्हेजिटेरियन खाते आणि नॉनव्हेजवाले कमी आहे। त्यामुळे 31 आम्ही व्हेजमध्ये सेलिब्रेट करत असतो आणि तसं उद्या नवीन वर्ष सुरू होत आहे त्यामुळे खुशी आहे। पण आपलं मराठी नवीन वर्ष आणि खरं जे नवीन वर्ष असतं ते गुढीपाडव्याला सुरू होतं, ते तुम्हाला माहिती आहे आपण खरं सेलिब्रेट करतो, तुम्ही बघितलं असेल। बट तरी पण सगळंच 31 करतात त्याच्यामुळे आज आम्ही पण करणार आहे, म्हणजे असंच व्हेजिटेरियन काहीतरी। आणि मी कशी दिसते आणि हा माझा 31साठी बिलकुल लुक नाही आहे, मी व्हिडिओज बनवते त्याच्यामुळेच म्हटलं आज त्याच्यावर इंट्रो काढू। तर आता हे व्हिडिओ माझे व्हिडिओ सगळे बनवून झाले आहे, हे सगळं काढायचं आहे आता आणि घरच्या ड्रेसमध्ये यायचं आहे। हा होता आजचा माझा लुक। सांगा कशी दिसत होते मी, तुम्ही त्याचे व्हिडिओ बघितले असतील। हे व्हिडिओ वगैरे बनवून झाल्यानंतर होतो तो म्हणजे इतका सारा पसारा, हे सगळं मला आवरायचं आहे आता, ते अगोदर आवरू आपण मग। आणि आजचा मेनू काय असतो हे मी तुम्हाला पुढे सांगते, त्या अगोदर व्हिडिओ पुढे बघण्या अगोदर आज आम्ही केक कट करणार आहोत। ते का बरं ते मी तुम्हाला पुढे सांगते, अगोदर हे मागचं जेवढं पसरलं तेवढं सगळं क्लीन करून घेते। आजचा आमचा 31 स्पेशल मेन्यू आहे शेवभाजी, कारण पावभाजी आणि पनीर भाजी जी आता आम्ही काही दिवसांपूर्वीच खाल्ली आहे, जे की तुम्ही बघितलं असेल। आणि इथे त्यामुळे आज आम्ही बनवली शेवभाजी। व्हेजिटेरियन लोकांचं 31 सेलिब्रेशन असं असतं, बघून घ्या। आणि जे नॉनव्हेज खातात ते कोणाला कापतील बरोबर आहे ना, मग आपण आम्ही जेवायला घेतोय। आणि मी जे तुम्हाला म्हटले केक कट करायचं आहे तर ते उद्या करणार आहे आम्ही, कारण आज हे बनवलं आहे त्याच्यामुळं उद्या आम्ही केक कट करणार आहे। ते पण तुम्हाला याच व्लॉगमध्ये पुढे कंटिन्यू दिसेल, सो स्टे ट्यून गाईस। तर आता आमचं जेवण झालं आहे आणि आम्ही डॉलीला घेऊन बाहेर फिरायला आलो आहे, तरी ते पिल्लू भेटलं आहे। डॉली गप ही त्यांची मम्मा आहे, दिली घे ना, दे मी पकडू का? जूली जूली। हाय गाइस, गुड मॉर्निंग अँड हॅपी न्यू इयर। तर आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस, म्हणजेच की 1 जानेवारी 2025 आणि आत्ता वाजले आहे सकाळचे 9 आणि मी उठली आहे आज थोडी लवकर उठली आहे, म्हणजे लवकर म्हणजे 6-6:30 वाजता मी उठली, पण रोजपेक्षा थोडी लवकर उठली 10-15 मिनटं। बात तो सही है। आणि आता अजून मी आंघोळ न केल्यासारखी दिसते, पण मी आंघोळ केली आहे। इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास। रात्री मस्त 12 वाजता आमच्या इथे फटाके फोडत होते, म्हणजे कोण आलं ते इग्नोर करा त्याला। तर रात्री 12 वाजता मस्तपैकी आमच्या इथे फटाके फोडून नवीन वर्षाचं स्वागत केलं आहे। भरपूर ठिकाणी फटाके फोडत होते, पण तेव्हा मी झोपली होती त्यामुळे मी तुम्हाला ते दाखवलं नाही। दरवर्षी मी जागी राहते, पण नेमकी यावेळेस मी 12 वाजायला 15 मिनटं बाकी असताना झोपून गेली होती। एनिवे, सुरू करूया आजचा नवीन वर्षाचा नवीन दिवस। सुरुवात कोण कशानं करतं, कोण स्पेशल डिश बनवून करतं, आणि आज आमच्या इथे केली आहे वांग्याची भाजी, जी मला बिलकुल नाही आवडत अशी भाजी केली माझ्या मम्मीने आज, आणि ऑप्शनही नाही दुसरा काही खाण्यासाठी, तेच खावं लागणार आहे। तर मी मस्त चहा पिली आहे, मला सकाळी जेवावं लागतं। आता कोण म्हणतं सकाळी कोण जेवतं, मी जेवते, मला भूक लागत असते, रोज सकाळी लवकर भूक लागते, त्यामुळे माझं एकदा चहा पिऊन झालं आहे। आणि आता मी थोड्या वेळाने नाश्ता करेल, म्हणाला नाश्ता असतो पण मी त्यात जेवणच करून घेते, कारण मला सकाळी भूक लागत राहते। आणि मला भांडी घासायची, आता नवीन वर्षाची नवीन सुरुवात,
भांडे घासण्यापासून होणार आहे. हॅलो गाईज, आपण का नाम डॉली है. सॉरी मराठी बोलणार. हॅलो गाईज, माझं नाव डॉली आणि हॅपी न्यू इयर. बाय बाय. आता मी झोपायला जाते. नाही सेकंड नाही देणार म्हटलं नाही देणार. झोपायचंय मला. चल सरक. सेकंड. कोण कोण आपल्याला वर्षाची सुरुवात कशाने करतो आणि भांडे घासतो. सकाळ सकाळ भांडे घासायला लागते. तर आता काही दिवसांपूर्वी मागे मी इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली होती. इंस्टाग्रामला एक स्टोरी टाकली होती. त्याच्यात लिहिलेलं होतं स्टोरी. त्याच्यात असं लिहिलेलं होतं, नेक्स्ट युट्यूब व्हिडिओसाठी काही आयडिया असतात. त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणजे काही लोकांनी असं रिप्लाय केले होते की तू व्हिडिओमध्ये बोलत जा किंवा तू फक्त व्हिडिओमध्ये पाहिजे. घटना होणार बरं का. तू फक्त व्हिडिओमध्ये पाहिजे. आणि अजून काय होतं, 31st प्लॅन काय असं पेरूची वाडीची मिसळ खायला आलोय असं भरपूर आले होते. तर म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की मी काही बनवलं ते तुम्ही बघशाल. तर मग ठीक आहे गाईज. म्हणजे तू काहीच नाही बनवणार. हां म्हणजे तू काहीच नाही बनवणार आहे. आता आम्ही थोडी सिरियस होणार आहे. आता काही दिवसांपूर्वी मी गायब झाली. आता इंस्टाग्रामवर मी थोडी सिरियस होईल आणि यूट्यूबवर सुद्धा. तर ब्लॉग्स कधी येणार आहेत मॅडम आपले? आमचे ब्लॉग्स कधी येणार आहे कधी लवकर. आता उद्या परवा येईल. पुढच्या वर्षी येईल. पुढच्या वर्षी नाही, याच वर्षी आता 2025. नवीन वर्षाचा पहिला दिवस. ज्यांनी नॉनव्हेज खाल्लं त्यांना एक दिवस नॉनव्हेज खायला भेटला असेल. आणि आम्ही व्हेजिटेरियन काल बी मस्त करून खाल्लं. आणि आज आम्ही केली आहे पालकपुरी. चला द्या गाईज. हे तुम्ही ऐकलं ना माझी, मला काय सांगते चांगलं म्हणजे आता मी असंच खरंच बोलते. असं रिअल लाईफ मध्ये असं. चलो गाईज, तर अभी बना रहे हैं पालकपुरी. आता आम्ही बनवली आहे. हो मग ना गाईज, आज आम्ही बनवली आहे पालकपुरी. आणि आता ती सगळ्यांनी आपण टेस्ट करू. हे कसं वाटतं की हे स्क्रिप्टेड आहे. तिला कसं सांगितलं हे मी बोलते हे रिअल आहे. हे स्क्रिप्टेड बोलणार आहे का? नाही बोलणार. ए मालपुरी द्या. जय मालपुरी. चलो मी टेस्ट करून सांगते. ए कच्ची तळलेली उंगली मत करा, मैंने बनाई है वो. मी टेस्ट करून तुम्हाला रिव्ह्यू देते. तुला पुरी खायची का? नाही देणार तुला. ते चांगलं नाही तुझ्यासाठी. थोडं तिखट आहे. तिखट लागलं आता. चांगलं आहे ना. चालेल ना. आम्ही असं कधी स्क्रिप्टेड वर मेरी प्यारी बहन. हाँ एक कुछ ज़्यादा नहीं होगा भाई साहब. हाँ थोड़ा सा समझा. हाँ. तोंड इकडे तू. माने खायचं. तर आता आम्ही इथे केक कट करणार आहे. आणि आम्ही दरवर्षी काय न्यू इयर केक कापूनच सेलिब्रेट नाही करत. हा केक आम्हाला फुकट आलाय म्हणून आम्ही तो ठरवला की न्यू इयरला कापू. तर आता आपण केक खाऊ. मलाच आवडतो, मीच खाणार आहे. पचका झाला मला सगळा. काय झालं? आम्ही इथे केक कापला त्याचा व्हिडिओ सांगत होतो मम्मीला घे. आणि मम्मी कॅमेरा सुरू घरच विसरून गेली. तुम्हारे दांतों में कुछ है. कल रात आपने केक खाया था. आताच करायला. उसकी निशान टेस्ट एकदम भारी आहे. आमचा व्हिडिओ आता मी न घेतात तसंच. पण तुम्ही समजू शकता मी केकच कट केला. कापलाय. दोघींनी मिळून कापलाय. तुला केक नो. असं वाटतंय मे बी मला. बोलो चुपा केसरी. बोलो चुपा केसरी. आणि मी जे तुझ्यासाठी सरप्राईज घेतले ते येणार आहे. प्रेझेंट वेळी झालं. मी तुला न्यू इयरला एक गिफ्ट पण घेतलंय. असं सांगायचं राहतं गिफ्ट. सरप्राईज. केक लय भारी. शी माझ्या दात इग्नोर करा. बोलो जुबा केसरी.
ठीक आहे, मी तुला उद्या नाही तर परवा तुझं गिफ्ट देईन न्यू इयरचं. आर यू रेडी? आर यू एक्साइटेड? बाबुल का